सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी अ, खरं तर काही ठराविक राजकीय नेते मंडळी आहेत ती सातत्याने या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर अधिकाऱ्यांवर दबाव आणत असतात आणि तिथल्या जे कार्यालयीन कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा दबाव आणत असतात आणि खोटी कामं करून घेत असतात. आपल्याला माहिती असेल की काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी टेंडर फॉर्म कोणाला द्यायचा नाही या संदर्भात बॉडीगार्ड बसवले होते. आणि आता सुद्धा मी सांगतो, जबाबदारीने सांगतो, की एका राजकीय पक्षाचा पुढारी ची कामं कणखोलीतल्या एका ठेकेदाराच्या नावावर घेतली होती आणि ती कामं ची बिलं, जी कामं पूर्णच झाली नाहीत, अशी बिलं कार्यकारी खालच्या कारकुनांकडनं त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करून आणलं दबाव आणून आणि ती उपकार्यकारी अभियंते कार्यकारी खोट्या सही मारलेल्या आहेत आणि त्यातनं पैसे काढलेले आहेत. खरं तर या संदर्भात सीसीटीव्हीचे फुटेज सगळे असतील आणि कोण अधिकारी किंवा कोण राजकीय नेते त्या बांधकाम विभागामध्ये त्यावेळी फेरे मारत होते, ते जर सीसीटीव्ही जर पोलिसांनी ठरवलं आणि किंवा सीओनी ठरवलं तर निश्चितपणे होईल. परंतु मला खात्री आहे की सीओ सुद्धा या प्रकरणात असतील आणि त्यामुळे हे कारवाई करू शकत नाही. त्यामुळे सीओनी जर कारवाई नाही केली तर शिवसेना आमच्या मदतीने, खरं तर आज विरोधकांनी एखादं आंदोलन केलं, त्या आंदोलनाला वेगळं नाव देण्याचं काम सत्ताधारी करतायत. परंतु आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करू आणि जिल्हा परिषदेचे पैसे वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तर तुम्ही आता जी कामं आहेत त्या संदर्भात माहिती मागवलेली आहे की कामं कोणाच्या नावावर आहेत आणि मी मला सांगितल्याप्रमाणे सीसीटीव्ही मध्ये कोण येईल हे सगळं या ठिकाणी कळेल आणि त्यामुळे या संदर्भात आपल्याला लवकरच मी माहिती देईल.